विपक्ष संघ बोरली आज खूप लवकर फायनल होते. पोलची फायनल सकाळपासून लाईट नव्हती या कारणास्तव तुम्हाला लाईव्ह दिसल्या नसत्या मॅची. त्याच्यामुळे आज लवकर मॅची चालू झाल्या 9 वाजता चालू झाल्या आणि फायनल मॅच मात्र आता किती वाजले 4:30 ला. आज खूप लवकर फायनल मॅच याच ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी आज सकाळपासून मात्र लाईट नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला यूट्यूब लाईव्ह मॅच पाहायला लवकर मिळाल्या नव्हत्या. परंतु आता क्वालिफायरचा सामना 4 वाजता लागलाय. आवळखेड संघ विपक्ष बोरली. अगदी कोणत्याही टुर्नामेंट मध्ये एवढ्या लवकर क्वालिफायरचा सामना होत नसतो. परंतु आई माऊली दापुरे या ग्राउंड वरती आजचा पहिला सामना रंगतोय क्वालिफायरचा. एवढ्या कमी वेळात अगदी क्वालिफायरचा पहिला चेंडू आहे. गोलंदाज कल्पेश. ओ इथे मात्र पहिला चेंडू कमालीचा फेकी केलाय. व तो काय सांगा तो काय रन किती अंपर अशी बोट करायची 2-3. यस बघूया पुढील चेंडू गोलंदाज कल्पेश. यावेळेस क्रॉस द बॅटने खेळायचा होता परंतु हवं तसा टायमिंग नव्हता बॅटला. चौटी धाव एक इथे सिंगल धाव येते. आता पाहू शकाल स्ट्राईक एंड वरती फलंदाज उल्हास. अगदी गोलंदाज कल्पेश 3 बॉल फेकी केले 3 धावा खर्च केलेत आतापर्यंत. अगदी महत्वाचा सामना क्वालिफायरचा सामना पाहायला मिळतोय. यस या बॉल वरती वाईट चेंडू फेकी केलाय खराब चेंडू फेकी केलाय. अगदी अवंतर धाव जोडली जाईल आवळखेडी संघाच्या खात्यामध्ये. अगदी या अवंतर धावेच्या सहाय्याने मात्र धावफलक 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी पुढील चेंडू पाहू शकेल. चौथा चेंडू फेकी करतो. आता मात्र फटका चांगला आहे. क्रॉस द बॅट आडव्या बॅटने फटका परंतु अडला जातोय बॉल. 2 धावेचा कॉल झालाय आणि 2 धावा देखील झाल्यात कंप्लीट. तिसरीचा नाही 2च धावेवर थांबावं लागेल. अगदी 2 धावा या बॉलवर आल्या आहेत. अजूनही गोलंदाज कल्पेशचे मात्र 2 चेंडू शिल्लक. अगदी येणाऱ्या 2 चेंडूवर मात्र फलंदाज उल्हासला चांगले फटके खेळावे लागतील. अगदी या पॉवर प्लेचा मात्र पुरेपूर फायदा फलंदाज उल्हासला वापरावा लागेल करावा लागेल. बघूया पुढील चेंडू. यस इथे पुढे फटका चांगला आहे परंतु फिल्डर आहे. एक सिंगल धाव येते या बॉलवरती. येणारा शेवटचा चेंडू शिल्लक गोलंदाज कल्पेश. आतापर्यंत 5 बॉल पैकी केले 7 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही. फलंदाज रामदास आणि उल्हास यांच्या बॅटमधून. अगदी शेवटचा चेंडू गोलंदाज कल्पेश फेकी करतोय. ओ आता फटका चांगला आहे. थापड शॉट उडवलाय. ओ कमालीचा स्ट्रोक आणि फिल्डर तिकडे चौकाराचा इशारा करतोय. यस 1 ओव्हर नंतर धाव संख्या जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. अगदी शेवटच्या बॉलवर चौकार ठोकलाय. कमालीचा स्ट्रोक बॉलला मात्र येऊ दिला आल्या नंतर मात्र थापड शॉट मारलाय. अगदी चौकार येतोय. 6 बॉलचा खेळ झालाय. 11 धावा जोडल्यात आवळखेड या संघानं. षटक घेऊन आलाय गोलंदाज करण. अगदी संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं. गोलंदाजी स्ट्राईकवर गोलंदाज सज्ज होतो करण. अगदी अजूनही पॉवर हिटिंगचे पॉवर प्लेचे 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल फलंदाज उल्हास. अगदी आवळखेड या संघाचा सलामीचा बॅटर उल्हास स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल. यावेळेस
यावेळेस मात्र डॉट डिलिव्हरी फेकी केली. अगदी या बॉलवर मात्र फलंदाजाला बॅट सुद्धा फिरवू दिली नाही. कमालीचा चेंडू फेकी केला आहे. यस, डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू येतोय करणच्या गोलंदाजी मधला पहिला चेंडू येतोय डॉट. यस, उल्हाससाठी अगदी दुसरा चेंडू फेकी करतोय गोलंदाज करण. अगदी पाहू शकाल स्टेप आउट फटका चांगला आहे. ऑफसाईडच्या दिशेनं कव्हर वरून उडवला. दोन दोन फिल्डर धावताय. अगदी शेवटच्या मुवमेंटला मात्र सीमारेखा जवळ बॉल अडवला जातोय आणि हो, 3 धावा जोडल्या जात आहे. बघता बघता कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला वेग आहे. पळताना मात्र धावताना भरपूर फुर्ती दाखवताय दोन्ही फलंदाज. यस, 3 धावा जोडल्यात या बॉलवर. बघूया पुढील चेंडू. हो, उडवलाय हुक शॉट. कमालीचा फटका. हा बॉल थांबणार नाही. हा बॉल निघून जातोय. वन बाउन्स सीमारेखा पार. चौकार आलाय. यस, कमालीचा स्ट्रोक. अगदी क्लासिकल फटका म्हणावा लागेल. या बॉलवर फक्त टायमिंग. अगदी बॉलला मात्र येऊ दिलं आणि शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन करून ऑफसाईडच्या दिशेनं कव्हर वरून उडवला जातोय. हा बॉल निघून गेलाय. सीमारेखा पार आलाय. चौकार. अगदी मैदानाच्या आतमधून बॅटची मागणी केली जाते आहे. अगदी इगतपुरी तालुक्यामधील मात्र दोन्ही संघ नावाजलेले संघ आणि या दोन्ही संघांमध्ये बक्षीस पात्रासाठी लागणारी लढत. अगदी क्वालिफायरचा सामना आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनवरती. गोलंदाज करण. पॉवर प्ले तर संपला आहे. पॉवर प्ले नंतरचा पहिला चेंडू. अगदी चौथा चेंडू या ओव्हर बदला. लेग साईडच्या दिशेने कमालीचा फटका आहे. हा बॉल थांबवल का? यस, थांबला जातोय. अडला जातोय. शेवटच्या मोमेंटला वन बाउन्स फीट करून 2 धावेसाठी यस 2 धावा जोडल्या जात आहे. कमालीची फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळते सध्या तरी बोरुली या संघाकडून. कमालीची फील्ड. अगदी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात या फिल्डरनं. चांगला एफर्ट पाहायला मिळाला. अगदी बघूया पुढील चेंडू. ओ, घुटना टेक. यावेळेस घुटना टेक शॉट मारायचा होता परंतु बीट झालाय फलंदाज. आलाय बॉल डॉट. यस, या बॉलवर कोणतीही धाव नाही. येणारा शेवटचा चेंडू. गोलंदाज करण 5 बॉल पैकी केले, 9 धावा खर्च केले आहेत आतापर्यंत. येणारा शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर फलंदाज रामदास मोठा फटका खेळेल का? एक मोठा फटका येतोय का? ओ, यॉर्क ब्लॉक होल. कमालीचा चेंडू फेकी केला. यॉर्कर. अगदी हेलिकॉप्टर घुमावला होता परंतु घासत्याल संपला नाही. पंखा फिरला नाही. डॉट बॉल आलाय. 2 ओव्हर 20 धावा अगदी आतापर्यंत जोडल्या आहेत आवळखेड या संघानं. 2 ओव्हर मध्ये 20 धावा जोडल्या आहेत. यस, तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी स्ट्राईक एंडवरती गोलंदाज सज्ज होतो विलास. स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल उल्हास. अगदी उल्हाससाठी विलासचा पहिला चेंडू येतोय. यावेळेस फटका चांगला. ऑफसाईडच्या दिशेनं मात्र फिल्डर आहे. उचलून फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावेचा कॉल आणि 2 धावा झाल्यात सक्सेस. यस, या 2 धावा जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. या 2 धावेच्या मदतीने धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एकच बघून घ्या पंच. कॅमेरा फक्त बॉलवर फोकस करतो. कॅमेऱ्यात दिसणार नाहीये. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. 1 का 2? 2. यस,
पुढील चेंडू गोलंदाज विलास आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. फटका फसलाय. फिल्डर आहे तिकडे 15 मीटरचा डिस्टन्स पार करून मात्र झेल टिपली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होतो आहे. यस कमालीची झेल टिपली जाते मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवर मात्र सुवर्ण संधी निर्माण होती. गोलंदाज विलास पहिला विकेट विलासच्या नावावर आले. पहिली सफलता संघाला मिळाली. गोलंदाज विलासनं मात्र फलंदाज बाद केला आहे. उल्हास मात्र पुरेपूर योगदान देऊ शकला नाही आपल्या टीमसाठी. 6 बॉल खेळला, 8 धावा बनवल्या आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये फार वेळ टिकू शकला नाही. अगदी 1 डाऊनचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. रोहित हा 2 बॉल. यस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाजाला मात्र बॉल खेळणं सोपं नसतं. रिव्हर्स अटॅम्प पहिला बॉल होता आणि पहिल्याच बॉलवर विचित्र शॉट मारण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. यस रोहित आल्या मात्र रिव्हर्स अटॅम्प केलाय आणि असफल ठरलाय. या बॉलवरती आलाय डॉट बॉल. अजूनही येणारे 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज विलास यावेळेस हलक्या हाताने खेळला आहे. रोहित या फलंदाजानं ग्राउंड फटका आहे. फिल्डर आहे तात्पुरता. एक सिंगल धाव तर झाली, परंतु खराब थ्रो राहिला आहे, परंतु थांबावं लागेल. एकच धाव या बॉलवरती येते. अगदी या सिंगल धावेनं मात्र धाव फलक जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. अजूनही विलास या गोलंदाजाचे येणारे 2 चेंडू शिल्लक. अगदी 4 बॉल फेकी केलेत, फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाची विकेट या गोलंदाजाच्या नावावर आली. बघूया पुढील चेंडू. अगदी स्ट्राईक एंडवरती रामदास सलामीचा फलंदाज आहे. इथे फिल्डर आहे. 1-2 बाउन्स फील्ड केलं जातं तात्पुरतं. एक सिंगल धाव. अगदी सिंगल धावेवर मात्र थांबावं लागतं दोन्ही फलंदाजांना. आता मात्र शेवटचा चेंडू या गोलंदाजाचा. अगदी या शेवटच्या चेंडूचा मारा करतोय फलंदाज रोहित. रोहित मात्र वेगळा आणि विचित्र प्लेयर आहे. आता मात्र रिव्हर्स अटॅम्प सक्सेस झालाय. गेलाय निघून बॉल. असीमा रेखा पार. चौकार. यस आलाय चौकार. रोहितच्या बॅटमधून आल्या 4 धावा. कमालीचा फटका राहिलाय. बॉलला मात्र परखलं, ओळखलं आणि मात्र यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेस झालाय. यस चौकार येतो रोहितच्या बॅटमधून. 4 धावेच्या मदतीनं धाव फलक 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 ओव्हर आणि 28 धावा. संघाकडून 4थं आणि वैयक्तिक 2रं. गोलंदाजी स्ट्राईकवर गोलंदाज सज्ज झालाय करण. अगदी करणचा पहिला चेंडू रामदास पाहू शकाल स्ट्राईक एंडवरती. इथे बॅटची हलकीशी कडा होती आणि विकेट किपरच्या हातात जाऊन पोहोचली. आला डॉट बॉल. या बॉलवर मात्र कोणती धाव नाही. इथे करण गोलंदाज मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. अगदी मागचे 6 बॉल पैकी केले होते, 9 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज करण सज्ज झालाय. अगदी पहिला बॉल तर डॉट येतोय. यस अगदी या ओव्हरमधला 2रा चेंडू स्ट्राईक एंडवरती. रामदास हेलिकॉप्टर घुमवलाय. समोरच्या दिशेने फिल्डर आहे. यस ताकदीचा थ्रो. रनआउटची संधी परंतु नाही. सुखरूप असेल. 2 धावा.
2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. पुढील चेंडू पाहू शकाल अगदी या बॉल मागच्या बॉलवर 2 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट आडवा फटका ग्राउंड फटका आहे. फिल्डर आहे तिकडे विलासची मिसफील्ड झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल ताकदीचा थ्रो परंतु तात्पुरता. 2 धावा झाल्यात कंप्लीट. अगदी दुहेरी धावेनं मात्र धाव फलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही करण या गोलंदाजाचे येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईक एंड होती रामदास. ओ यावेळेस बीट झालाय. बॅट ऑन बॉलचा संपर्क नाही आहे या बॉलवर. आलाय डॉट बॉल. इथे करणनं मात्र स्विंग गोलंदाजी अगदी या बॉलवर स्लो गतीचा बॉल फेकी केला. अगदी गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉल आलाय. फायनलची आहे मॅच. नंतर आतापर्यंत अबळखेड या संघानं 36 धावा जोडल्या आहेत. 1 विकेट मात्र गमावली. फलंदाज उल्हास मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करू शकला नाही. परंतु इथे रामदास सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या धावा बनवतोय. आता फक्त 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. अबळखेड या संघानं 4 ओव्हरमध्ये 36 धावा जोडल्या आहेत. 1 विकेट तर गमावल्या. छोटीशी इथे ड्रिंक ब्रेकची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. तात्पुरता बोर्ली हा संघ मात्र फील्ड सजवेल. आता इथून मात्र शेवटची ओव्हर. अगदी शेवटची ओव्हर मात्र हाताळणे सोपं नसतं. अगदी हे 6 चेंडू मात्र कुथवा कुथवीची वर, दोदाईची वर, धुमसाईची वर. अगदी या 6 चेंडूवर मात्र मोठे फटके खेळावे लागतील. फलंदाज रोहित आणि रामदास. अगदी गोलंदाज सागर. ओ पहिला चेंडू अंगावर जाऊन आदळला. मिसफील्ड झाली. मागच्या दिशेने बॉल रवाना झालाय. 2 फिल्डर धावत आहे. अडेल का हा बॉल. ओ शेवटच्या मोमेंटला बॉलवर अडलाय आणि इथे यस काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अगदी पुन्हा एकदा छोटी काय काय करतं काय काय रे बाबा होतो. 3+ विकेट. ओ इथे 3 धावा तर झाल्या होत्या परंतु चौथ्यासाठी पळत होते. पळता पळता मात्र धावचित्त. पळता पळता धाव बाद झालाय फलंदाज रामदास. इथे रामदासच्या बॅटमधून चांगले धावा निघत होत्या. 15 बॉल खेळला होता. 22 धावा बनवल्या होत्या परंतु इथे घाई झाली. अति घाई संकटात नाही. इथे हे घडलंय. रामदास हा फलंदाज मात्र धाव बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. आनंदा परंतु स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल रोहित. ओ क्रॉस द बॅट फटका चांगला आहे. हवाई सफर इथे आलाय. बिग हिट मोठा फटका ठोकलाय षटकार. यस कमालीचा स्ट्रोक आलाय. रोहितच्या बॅट मधून षटकार येतोय. यावेळेस मध्ये घुसून मात्र जागा बनवली. जागा बनवून बॉलला परखून मात्र हा बॉल खेळलाय. चांगला फटका ताकदीचा फटका. अगदी षटकार ठोकला या बॉलवर. सागर अगदी दुसऱ्याच बॉलवर मात्र षटकार येतोय. बघूया पुढील चेंडू. अगदी स्ट्राईक एंड वरती रोहित. ओ रिव्हर्स अटॅक मागच्या दिशेने बॉल चाललाय मुंबईकडे. ओ अडला जातोय. दुसरी धावीचा कॉल आणि 2 धावा झाल्या आहेत कंप्लीट.
इथे कमालीची रनिंग आणि बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. अगदी अवळखेडा संघ सांगतोय षटकार आणि चौकार धावा बनत नसतात, अगदी एकेरी आणि दुहेरीने देखील धावा बनताय आणि ते काम मात्र रोहित करतोय. अगदी मागच्या बॉलवर षटकार ठोकला होता तर या बॉलवर 2 धावा काढल्या जात आहे. पुढील बॉल पाहू शकाल, अगदी रोहित आहे स्ट्रायकर. पुन्हा एकदा ओ ओ रे बाबा, जीवदान मिळालं, इथे जेल सुटलाय. अरे काय करते, विकेट आला, पंचांचं मात्र रेड सिग्नल. इथे चुकीचा कॉल ठरलाय. रोहितला मात्र षटकार ठोकायचे आहेत म्हणून पळत नाहीये फलंदाज. अगदी नो स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र पळून गेला, परंतु रोहित आपली स्ट्राईक सोडू शकला नाही आणि आनंदा मात्र होतोय बाद. येणारे 2 चेंडू शिल्लक आहे आणि या 2 चेंडूवर मात्र फलंदाज रोहितला मोठे 2 फटके खेळायचे, म्हणूनच रोहित हा फलंदाज स्ट्राईकला उभा आहे. अगदी पाहू शकाल पुढील चेंडू. ओ हेलिकॉप्टर घुमावला हवं तसा टायमिंग नव्हता या बॉलवर. अगदी या बॉल येतो डॉट. इथे गोलंदाज सागर मात्र सक्सेस ठरलाय. शेवटचा येणारा चेंडू शिल्लक स्ट्राईक एंड वरती पाहू शकाल रोहित. अगदी या इनिंग मधला शेवटचा चेंडू, रिव्हर्स अटॅम्प, ओ सफल थोडा आणि विकेट आली धाबाद. अगदी 30 बॉल मध्ये बनवले आहेत 47 धाबा आणि बनवायचे आहे बोरली या संघाला 48 धाबा. अगदी इगतपुरी असोसिएशन क्रिकेट मधले दोन्ही संघ मात्र नावाजलेले संघ आणि या दोन्ही संघांमध्ये लागलेली ही झुंज, लागलेली ही टक्कर, एक बक्षीस पात्रासाठी लागणारी ही लढत आहे. इथे प्रथम फटकेबाजी करताना अवळखेड या संघानं 47 धावा बनवल्या आहेत आणि 48 धावांचं आव्हान ठेवलंय. आव्हान तर बारीक आहे, परंतु भात कवडा पिकात काही सांगता येत नाही. दोन्ही संघांकडे मात्र गोलंदाजी खूप चांगली आहे. अगदी ऑफ कटर, लेग कटर, स्विंग गोलंदाज, अगदी वेगवान गोलंदाज अवळखेड या संघाकडे देखील आहेत. आणि क्वालिफायरचा सामना आहे, अगदी अति महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यामध्ये मात्र चांगली कामगिरी करणं हे गोलंदाजाचं काम आहे आणि त्या गोलंदाजांना मात्र पूर्णपणे योगदान अवळखेड या संघाच्या गोलंदाजांना द्यावं तर कुठेतरी सामन्यामध्ये रंगत येईल. अगदी टार्गेट मात्र कमी आहे, 48 धावाचं आव्हान आहे, परंतु अगदी गोलंदाजी जर चांगली राहिली अवळखेड या संघाची तर सामन्यामध्ये प्रेशर जरूर येऊ शकतो. थोडीशी चर्चा केली जाते या मैदानाच्या आतमध्ये, कारण धावा तर कमी बनवल्या आहेत, 30 बॉल 48, परंतु बोरली अगदी 8 नंबर पर्यंत बॅटिंग लाईन आहे या संघाकडे. 11च्या 11ही प्लेयर मात्र हिटिंग वाले प्लेयर आहेत. त्यामुळे बोरली संघ अगदी 11च्या 11ही प्लेयर मात्र फटकेबाजी करू शकताय, परंतु इथे गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल अवळखेड या संघाला. अगदी आपण पाहायला गेलं तर मागच्या मॅचला विलास या फलंदाजानं काय फटकेबाजी केली होती. अगदी षटकाराचा मात्र याच ठिकाणी पाऊस पाडला होता. ओ सलामीची जोडी आहे, बोरली या संघाची मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. करण आणि सोबत लाला.
अगदी लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. बोरली या संघाचे सलामीचे वीर, सलामीचे फलंदाज लाला आणि सोबत करण. 30 बॉल बनवायचे आहेत 48. या स्ट्राईक एंड वरती पाहू शकाल फलंदाज करण. गोलंदाजी स्ट्राईक वर गोलंदाज पाहू शकाल आनंद. अगदी आनंद मात्र रनआउट झाला होता फलंदाजी करताना, परंतु गोलंदाजीसाठी सलामीला आलाय. अगदी अभयखेडे या संघाचा सलामीचा गोलंदाज अगदी पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय आनंद. अगदी दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूचा मारा करतोय फलंदाज करण. यस, पहिला चेंडू. ओ मिस टायमिंग फटका, जलची संधी विकेट किपरनं केली आहे चुकी. पहिल्याच बॉलवर संधी निर्माण होती, ते करण मात्र बाद 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 होता होता राहिलाय. ओ कमालीची गोलंदाजी राहिली आनंद. पहिल्याच बॉलवर सुवर्ण संधी निर्माण झाली होती, ते करणच्या बॅटची हलकीची लिडिंग होती, इथे विकेट किपरनं केली आहे चुकी. अगदी दुसरा बॉल पाहू शकाल. ओ यस यस यस, मोठा आवाज आलाय. इथे पहिला झटका, पहिला हादरा बसतोय बोरली या संघाला करणच्या स्वरूपात. ओ पहिल्या बॉलवर तर जीवदान मिळालं होतं करण या फलंदाजाला, परंतु या बॉलवर इथं विकेट किपरनं मात्र चांगली जेल टिपली जाते. अगदी फलंदाज बाद होतोय करण. करण खूप निराश असेल. बॅक टू पवेलियन, डगआउटचा आसरा दाखवून दिलाय दुसऱ्याच बॉलवर. 2 बॉल फेकी केले, दोन्ही बॉल आले डॉट. पहिली सफलता मात्र अवळखेड या संघाला भेटते. गोलंदाज आनंद, पहिला बॉल, दुसरा बॉल, काय टप्पा शोधलाय, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली गुणाची विलास भाव. इथे मात्र विलास हा फलंदाज खूप विस्फोटक आहे. ज्या प्रकारची ताकद आहे त्या प्रकारची मात्र केळी करतोय हा फलंदाज. अगदी विलास मात्र 1 डाऊनचा फलंदाज आहे. अगदी मागच्या मॅचला चांगली फटकेबाजी केली होती, परंतु या मॅचला विलास या फलंदाजाला चांगली फटकेबाजी करणं गरजेचं राहील सध्या तरी बोरली या संघाला. यस, 2 बॉल तर चांगले राहिले त्या गोलंदाज आनंदाचा. अगदी पुढील चेंडू, अगदी तिसरा चेंडू, विलास रिवर्स अटॅम्प सक्सेस झालाय, दोघांच्या मधून पाठवून दिलाय, सीमा रेखा पार, आलाय चौकार. कमालीचा फटका आल्या आल्या, रिवर्स अटॅम्प, काय कमालीची फटकेबाजी करतोय फलंदाज विलास. पहिलाच बॉल खेळत होता आणि पहिलाच बॉल मात्र ठोकून दिलाय, चौकार. इथं नवीन फलंदाजाला मात्र नवीन बॉल खेळणं म्हणजे सोपं नसतं. इथं विलास या फलंदाजांना आल्या आल्या चौकार ठोकलाय. या 4 धावेच्या मदतीनं श्री गणेश झाला आहे बोरली या संघाचा. यस, गोलंदाज आनंद सध्या तरी चांगली गोलंदाजी राहिली होती, परंतु या बॉलवर चौकार आलाय. यस, पाहू शकाल अगदी चौथा चेंडू फेकी करतो स्ट्राईक एंड वरती, पाहू शकाल विलास. क्रॉस द बॅट, फटका चांगला यावेळेस उडवलाय, अगदी बॉल निघून गेलाय, सीमा रेखा पार, चौकार. 1 बाउन्स येतोय, बॅक टू बॅक, दुसराही चौकार. कमालीची फटकेबाजी. मी म्हणत होतो विलास हा फलंदाज जेवढी ताकद तेवढी फटकेबाजी चांगली करतो आहे. यस, आल्या आल्या 2 चौकार ठोकलेत फलंदाज विलास. यस, पुढील चेंडू पाहू शकाल स्ट्राईक होती, विस्फोटक फलंदाज आहे विलास. रिवर्स, अरे बाबा इथे असफल ठरलाय. ओ डॉट बॉल येतोय, पायावर जाऊन आदळला हा बॉल. इथे मात्र गोलंदाजीमध्ये आनंदानं थोडासा फेरबदल केलाय. या बॉलवर मात्र
डिलेव्हरी फेकी केली. आता येणारा शेवटचा चेंडू या गोलंदाजाचा. आतापर्यंत 5 बॉल फेकले, 8 धावा खर्च केले, पहिली सफलता त्याच्या नावावर आली. या शेवटचा येणारा चेंडू स्ट्राईक एंडवरती इलास. हो, इथे फटका फसलाय, 2 फिल्डर धावताय. नो झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय बॉल, आडला जाईल का नाही, चाललाय खाल्ल्या आळी वरल्या आळी सख्याच्या गल्लीनं तुक्याच्या बोलीनं बॉल चाललाय. चोळीत मोळीत चौकार. उडदाची डाळ भेंड्याची भाजी, चिकूट चिकूट आलाय चौकार. कमालीचा स्ट्रोक. यस, विलासच्या बॅट मधून आलाय चौकार. 1 ओव्हर मध्ये 12 धावा जोडल्या आहेत. सहा बॉलचा खेळ संपलाय ना आतापर्यंत. बुरलिया संघानं 12 धावा जोडल्या आहेत आणि त्या 12 धावा मात्र विलासच्या नावावर आहेत. वैयक्तिक 12 धावा, 4 बॉल मध्ये 12 धावा जोडल्या आहेत वैयक्तिक. फलंदाज विलास अगदी 3 चौकार ठोकलेत. पाहू शकाल गोलंदाजी स्ट्राईकवर गोलंदाज सज्ज झाला या रोहित. यस, पहिल्या चेंडूचा मारा करतोय फलंदाज लाला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज बोर्लिया संघाचा सलामीचा फलंदाज लाला पहिल्या चेंडूचा मारा करतोय. त्याच्या समोर आहे गोलंदाज रोहित. अगदी पहिला चेंडू लालासाठी. ओ, यावेळेस बीट झालाय विकेट किपर. यस, एक सिंगल धाव येते या बॉलवरती. पहिला चेंडू गोलंदाज रोहितनं चांगला फेकी केला. निराशा शेल. काय सामना रंगतोय. दोन्ही संघ मात्र नावाजलेले संघ आहेत. अगदी दोन्ही संघामध्ये गेम मात्र खूप मोठा आहे आणि या दोन्ही संघांमध्ये मात्र क्वालिफायरचा सामना रंगतोय. अगदी फुल फायनलचा सामना, एक बक्षीस पात्रासाठी लागणारी लढत. अगदी गोलंदाज रोहित स्ट्राईक होते विलास. यावेळेस विलासला देखील यस डॉट बॉल आलाय. बॅटची हलकीशी लिडिंग एज होती परंतु विकेट किपर हुशार. या बॉलवर आलाय डॉट. गोलंदाज रोहित सध्या तरी चांगली गोलंदाजी फेकी करतोय. पुढील चेंडू पाहू शकाल. अगदी तिसरा चेंडू फेकी करतोय. हो, पुन्हा एकदा भारी कमा. अरे इथं मिसफिल्ड झाली. 3 फिल्डर धावताय. तात्पुरता 2 धावेचा कॉल आणि 2 धावा झाल्यात सक्सेस. यस, त्या सर्कल मर्यादा समाप्त झाली आणि आपली फील्ड सजून घ्यायची. अगदी 38 सर्कलच्या बाहेर मात्र 6 प्लेयर आपण ठेवू शकाल. 4-5चं कॉम्बिनेशन असेल आणि या 9 बॉल मध्ये आतापर्यंत बोर्लिया संघानं 15 धावा जोडल्यात, 1 विकेट गमावले. आवरा लवकर, पंच पाणी आलाय व तिकडून मसुरली करून बू जोरात. कॅमेरामॅन टाइम माहित पाणी दावरे आणले. यस, रोहितचे अजूनही येणारे 3 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात. स्ट्राईक एंडवरती विलास हा फलंदाज पाहू शकाल. रिव्हर्स अटेम्प्ट, पुन्हा एकदा विकेट किपर झाला बीट. मागच्या दिशेनं अडला जातो बॉल. 1 सिंगल धाव येते. यस, 1 सिंगल धाव आणि या एका सिंगल धावेनं मात्र धाव फलक जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावरती. अजूनही गोलंदाज रोहित. 2 चेंडू शिल्लक. लाला फक्त आणि फक्त 1 बॉल खेळलाय, 1 धाव वैयक्तिक बनवली. आता स्ट्राईक वर पाहू शकाल लाला. ओ, इथे मात्र बॅटची हलकीशी कडा होती. इथपर्यंत आवाज आला होता परंतु नाही.
अगदी आलाय डॉट. शेवटचा येणारा चेंडू शिल्लक. या शेवटचा चेंडू शिल्लक. लाला स्ट्राईक होती. अगदी यॉक बॉल फेकी केला. एक सिंगल धाव या बॉलवर आली. चांगलं फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळतंय. अगदी एकेरी धावावर मात्र दोन्ही फलंदाज संतुष्ट. यस एका धावेच्या मदतीने धावफलक 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 ओव्हर आणि 17 धावा जोडल्या आहेत बोर्ली या संघानं. आतापर्यंत एक विकेट गमावलेत. कॅमेरामॅन पाणी धाव ना पाणी. मसूरलीचे डोंगर का होतो तिकडं मोकार पाणी पडवतो ते डोंगराचे त्या अंगा. गोलंदाजी स्ट्राईक एंड वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय रामदास. अगदी अवळखेड या संघाचा गोलंदाज रामदास. स्ट्राईक एंड वरती पाहू शकाल लाला. अगदी डावखुरे हाताचा फलंदाज लाला या मैदानामध्ये. डावखुरे हाताच्या फलंदाजाला चांगली मदत असते परंतु आतापर्यंत लालाच्या बॅटमधून चांगले फटके आले नाहीये. पुढे घुसलाय समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर आहे तिकडे 1-2 बॉल स्पीड केला जातोय. 2 धावेचा कॉल आहे. धोक्याची घंटा परंतु थांबवलं जातं. विलासनं मात्र लालाला नाकार दिला. एक सिंगल धाव शेप झोन. यस इथे मात्र धोक्याची घंटा झाली होती परंतु विलासनं चांगला निर्णय घेतला. अगदी लालाला थांबवलं गेलं आणि एकच सिंगल धाव आली या बॉलवरती. अजूनही येणारे 5 चेंडू आणि या 5 चेंडूवर किती धावा जोडतील फलंदाज विलासानं लाला. विलास 7 बॉल खेळलाय. वैयक्तिक 15 धावा बनवल्या आहेत. यावेळेस क्लासिकल फटका खेळण्याच्या नाद्यात हलकासा लागला होता. खराब थ्रो राहिलाय परंतु बॅकअप पॉइंटला गोलंदाज शोधता गेलाय. एकच सिंगल धाव. यावेळेस सिंगल धावेवर मात्र बोर्ली संघाचे फलंदाज संतुष्ट आहेत. इथे गोलंदाजी चांगली राहिली आहे त्याच प्रकारची फिल्डिंग देखील राहिली आहे. खूप फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळत आहे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. खूप जोर लावताना अवळखेडा संघ पाहतोय आपण. यस झेलची संधी आहे. अरे बाबा झेल सुटला. दिल तुटला बेकार. इथे झेल सुटलाय लालाचा. इथे थर्ड 8 सर्कल मध्ये झेल निर्माण झाली होती आणि ती झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये सुटली जाते. अगदी ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहायला गेलं तर यावेळेस चांगला झेल होता परंतु सुटला जातोय. लाला मात्र आता मागणं ठरू शकतोय. अगदी जीवदान मिळाले फलंदाज लालाला. यस विलास पाहू शकाल. यॉक ब्लॉक होल. कमालीचा बॉल फेकी केलाय. या बॉलवर आला डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी राहिली. गोलंदाज रामदास. अगदी मागच्या 3 बॉलवर सिंगल या बॉलवर मात्र डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी करतोय गोलंदाज रामदास. सध्या तरी चांगला दबदबा आहे अवळखेड संघाच्या गोलंदाजाचा. यावेळेस मोठी अपील. पार किपर वर नाचत उड्या मारून पण नाही अंपर ऐकत. पुन्हा एकदा आलाय डॉट. यावेळेस फिल्डर आहे परंतु करतोय चुकी. मिसफील्ड. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय. धोक्याची घंटा आहे आणि चुकीचा थ्रो वापरला जातोय. 2 धावा सक्सेस होत आहे. 2 धावा जोडल्या जातील. अगदी 3 ओव्हर आणि 22 धावा जोडल्यात बोर्ली या संघानं. 1 विकेट गमावले. काय सामना रंगतोय. अगदी क्वालिफायरचा सामना. धावा मात्र कमी होत्या
परंतु इथे गोलंदाजी चांगली राहिली आवळखेड या संघाची. आता बनवायचे आहेत 12 बॉल आणि 26 धावा. आता इथून समीकरण 12 बॉल आणि 26 धावा. काय सामना रंगला आहे. अगदी 48 धावांचा टार्गेट होता, परंतु आवळखेड या संघानं कमालीची गोलंदाजी फेकी केली. आतापर्यंत शांत ठेवले फलंदाज, मोठे फटके मात्र मारू दिले नाही. सिंगल डबल फक्त काढू देत आहे. थोडीशी चर्चा केली जाते आणि चर्चा करणं गरजेचं आहे, कारण आज वेळ भरपूर आहे. वेळ भरपूर आहे आणि अति महत्त्वाचा सामना देखील आहे. अगदी क्वालिफायरचा सामना म्हणजे अगदी एक बक्षीस पात्रासाठी लागणारी ही लढत. अगदी थोडीशी चर्चा करणं म्हणजेच गरजेचंच राहतंय. अगदी ती चर्चा केली जाते आवळखेड या संघाची आणि ती चर्चा झाल्यानंतर इथे सामन्याला मात्र सुरुवात होईल. 12 बॉल आणि 26 धावा. आता इथून समीकरण येऊन ठेपलंय, समीकरण येऊन पोहोचलंय. 12 बॉल 26 धावा. इथे सलामीचा फलंदाज लाला. आतापर्यंत लालाच्या बॅटमधून धावा येत नाही. 5 बॉल खेळलाय आणि फक्त 4 धावा बनवल्या आहेत फलंदाज लाला. अगदी डावखुरी हाताचा फलंदाज आहे. या मैदानाच्या आतमध्ये डावखुरी हाताच्या फलंदाजाला खूप मदत आहे, परंतु लालाच्या बॅटमधून धावा निघत नाही. अगदी रफ आणि टफ सामना रंगतोय. आवळखेड विपक्ष संघ बोरली. गोलंदाजी स्ट्राईकवर गोलंदाज सज्ज झालाय. रोहित टू लाला. अगदी रोहितचा पहिला चेंडू फेस करतोय लाला. यस लालाचा ओ पुढे सरसावून खेळला. झीलची संधी थर्ड सर्कल मध्ये. ओ यस ब्रेक थ्रू. यस एंड मोमेंट. यस पाहू शकाल पुढील चेंडू हो अंगावर जाऊन आदळा. इथे चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न. धोक्याची घंटा रनआउटची संधी. अरे बाबा हाणला. अरे बेकार आउट केला.
यो बाबा चुकीचा कॉल ठरला. इथे बॉल मात्र अंगावर जाऊन आदळला होता. नो स्ट्राईक एंडवरचा फलंदाज धावून गेलाय आणि धावता धावता बॅटर पर्यंत पोहोचला देखील. ऍक्शन रिप्लाय मध्ये मात्र पाहायला विसरू नका काय घडलंय. रिव्हर्स येऊन इथे थ्रो झालाय. इथे अडला जातोय. या गोलंदाजानं मात्र हातात घेऊन स्टंपिंग केली जाते. अरे बाबा इथे नाखुश असेल फलंदाज, खूप निराश असेल. अरे बाबा बाबा बेकार काय कमालीचा इथे थ्रो राहिला. इथे फलंदाज बाद झालाय. चुकीचा कॉल. माही खूप निराश असेल. अगदी चुकीच्या कॉलवर मात्र विकेट गमावली. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. माही काय काय सामना रंगलाय. अगदी 9 बॉल आणि 25 काय समीकरण येऊन ठेपलंय. कमालीची गोलंदाजी राहिली सध्या तरी. यस माही. ओ पुन्हा एकदा फटका बसलाय. जलखाली स्वतः गोलंदाज. अरे बाबा माही गेला तर गेला. विलास देखील गेला. आता मात्र जखडली आणि संकटात सापडले बोरली हा संघ. अगदी अगदी कळसुबाईचा डोंगर त्यांच्या टीमच्या खांद्यावर येऊन आपटलाय. अगदी डोंगराखाली सापडलेली टीम बोरली. अगदी एकमेव असा अविश्वासीय फलंदाज होता विलास. जोपर्यंत विलास होता तो पूर्व आशा होती टीम जिंकण्याची, परंतु या बॉलवर विलास देखील बाद झालाय. गोलंदाज रोहित काय कमालीची गोलंदाजी केली. या बॉलवर मात्र मोठा मासा गळाला लावलाय. फलंदाज विलास मात्र बाद झालाय. यस पुढील चेंडू क्रॉस द बॅट. फटका चांगलाय. मागच्या दिशेने बॉल चाललाय. अगदी सीमा रेखा पार आलाय चौकार. ओ परंतु बॅक टू बॅक 2 झटके बसलेत. अगदी येणारा शेवटचा चेंडू शिल्लक या गोलंदाजाचा, परंतु 2 मोठे झटके बोरली संघाला बॅक टू बॅक बसलेत. अगदी विलास आणि माही मात्र एकही बॉल खेळू शकला नाही. या चुकीच्या कॉल मध्ये मात्र रनआउट झालाय माही. यस पुढील चेंडू अगदी शेवटचा चेंडू. गोलंदाज रोहित सध्या तरी चांगले. अरे रिव्हर्स अटेम्प्ट झालाय. डॉट बॉल येतोय. कमालीची गोलंदाजी रोहित. यस आता इथून समीकरण येऊन पोहोचलाय. 6 बॉल आणि 21 धावा. यस क्वालिफायरचा सामना कमालीचा रंगतोय. दोन्ही संघ मात्र बल्लाडे संघ, नावाजलेले संघ, खूप नाव कमवेल आहे या दोन्ही संघानं आणि इथे रंगतोय. अगदी महाकाल सॉरी आई माऊली दापुरे या स्टेडियम वरती काय सामना रंगलाय. आवळखेड विपक्ष संघ बोरली. अगदी क्वालिफायरचा सामना रंगलाय. आता इथून पाहिजे आहेत 6 बॉल आणि 21 धावा. समीकरण अवघड आहे तितकं बनवलं तर सोपं देखील राहील, परंतु 1-2 मोठे फटके येणं गरजेचं. कल्पेश आणि सागर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. आता मात्र आवळखेड हा संघ कोणाच्या खांद्यावर 6 बॉल फेकण्याची जिम्मेदारी देईल. अगदी हे 6 बॉल फेकणं अगदी म्हणजेच खूप प्रेशर मधून हे 6 बॉल फेकी करावे लागतील. काय कमालीचा सामना रंगला. स्ट्राईक एंड वरती पाहू शकाल. कल्पेश नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे हेलिकॉप्टर घुमावला होता. बॅटची हलकीशी लिडिंग एज. एक सिंगल धाव येते या बॉलवर. अगदी शेवटचं ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज युवराज सज्ज होतोय आणि पहिल्याच बॉलवर एक सिंगल धाव आली. यस स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल. आता सागर, पुरेपूर जिम्मेदारी सागर या फलंदाजावर बोरली या संघानं दिली. 5 मध्ये पाहिजे ते 20 धावा. समीकरण अगदी अवघड झालंय बोरली या संघाला. काय सामना रंगतोय. कमालीचा सामना रंगला आहे. अगदी दोन्ही संघ इगतपुरी असोसिएशन मध्ये मात्र नाव कमावलेले संघ आहेत
आणि सध्या तरी या त्र्यंबक तालुक्यामध्ये खेळताना पाहतोय आपण अगदी वानखेडे स्टेडियम 2 मध्ये खेळतोय. हो इथे चुकीचा कॉल पुन्हा एकदा विकेट येते वाईट प्लस विकेट. ओ वाईट बॉलवर विकेट आली. इथे मात्र फलंदाज सागर चुकीच्या कॉल मध्ये बाद होतोय. आता इथून पाहिजे 5 बॉल आणि 19 धावा. अगदी क्वालिफायरचा सामना कोणताही सामना असो धावा मात्र कमी बनल्या जातात परंतु ते चेसिंग करणं डिफेंड करणं सोपं नसतं. अगदी या ग्राउंडमध्ये महाकाल दापुऱ्याच्या सामन्यामध्ये देखील असंच घडलं होतं आणि आता याही ठिकाणी असंच घडतंय. पुन्हा एकदा लांब 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 खूप लांब खराब चेंडू नासका चेंडू आणि खरखटा चेंडू. या खरकट्या चेंडूवर मात्र एक धाव जोडली जाते. आता पाहिजे 5 बॉल आणि 18 धावा. आता इथूनच जर 1-2 मोठा फटका आला तर मात्र सामन्याला खूप रंगत येणार आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज कल्पेश आणि कल्पेशकडे ती क्षमता आहे परंतु या बॉलवर मोठी अपील आली. फार गागून गागून उड्या मारून गागतो. नाही डॉट बॉल आलाय. 4 बॉल 18. अजूनही दोन्ही संघाकडे सामना आहे. इथे मात्र कल्पेशला मोठा फटका खेळावा लागेल. यस या बॉलवर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये जिवंत राहतील. बोरली अरे बाबा चुकीचा बॉल मोकार चुकीचा. हा डॉट हो सॉरी डॉट कट लागला तर वाटतं. आता 3 षटकार ठोकावे लागतील फलंदाज कल्पेश. यस हो आता मात्र लांब लांब व्हाईट लाईन पार केली आहे. या बॉलवर मात्र व्हाईट चेंडू येतोय. अवंतर एक धाव जोडली जाते. यस एका धावांच्या सहाय्याने धाव फलक पुढे ढकलला जातोय. जाऊन पोहोचला 31 आकड्यावरती. आता इथून पाहिजे 3 बॉल आणि 17 धावा. अगदी या पुढील चेंडू पाहू शकाल. आता मात्र फटका चांगला ऑफसाईडच्या दिशेने फिल्डर धावतोय. फिल्डर आहे तिकडे तात्पुरता एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल झालाय. अगदी 2 धावीसाठी पळतोय आणि 2 धावा झालेत कंप्लीट. आता इथून पाहिजे 2 बॉल आणि 15 धावा. आता इथून समीकरण अवघड परंतु एखादा जर चुकीचा बॉल आला तर बोर्ली संघासाठी चांगला असेल परंतु ही चुकी आवळखेड हा संघ करणार नाही कारण त्याला माहिती आहे हा सामना महत्वाचा आहे. अति महत्वाचा क्वालिफायरचा सामना फायनलचा सामना. फुलरलेचा चेंडू फटका फसलाय. जेलखाली स्वतः गोलंदाज ओ कमालीचा एफर्ट पाहायला मिळत आहे. धावता धावता 20 मीटरचं डिस्टन्स पार करून मात्र गोलंदाजानं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाजानं मात्र झेल टिपली जाते. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होतोय कल्पेश. अगदी कल्पेश मात्र 5 बॉल खेळला 3 धावा बनवल्यात. कल्पेश देखील काही करू शकला नाही. इथे मात्र पूर्णपणे सामना झुकलाय आवळखेड या संघाकडे. आता पाहिजे ते 1 बॉल आणि 15 धावा. आता मात्र कोणत्याही पद्धतीने 15 धावा होऊ शकणार नाही. इथे मात्र 1000% सामना झुकलाय आवळखेड या संघाकडे. अगदी आवळखेड हा संघ मात्र इथे मला दिसून आलाय की हा च्या दिवसामधील विजयी संघ ठरेल. आवळखेड दे फेकून. या शेवटचा चेंडू उडवलाय घुमावलाय बेकार. तो 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 आलाय शेवटचा षटकार. फलंदाज गौरव. इथे आज सामना मात्र चांगला लंगरा होता. दोन्ही संघांमध्ये चांगली खेळी दाखवली मित्रांनो. चांगली खेळी दाखवली. इथे विजय संघ ठरलाय आवळखेड. आडलक संघ ठरलाय बोरली. परंतु जी खेळी दाखवली प्रेक्षकांना आवडली आणि ते गरजेचं आहे. तुम्ही मात्र अजून मेहनत करा. थोडीशी मेहनत